आपण ना बऱ्याच जणींना मील प्लॅनिंग करायचं म्हटलं ना की संडेची वाट बघत असतो किंवा एखाद्या सुट्टीची वाट बघत असतो. पण मला असं वाटतं ना की मील प्लॅनिंग करायला ना की संडेचीच गरज नाही आहे किंवा एखाद्या सुट्टीचीच गरज नाही आहे. दिवसभरामधला थोडासा जरी वेळ काढून तुम्ही त्या गोष्टी केलात ना तर तो तुमचा जो सुट्टीचा दिवस आहे आणि तुम्हाला जो मिळणारा फ्री टाईम आहे ज्याची आपण मील प्लॅनिंगसाठी वाट बघत असतो ना तो तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी राखून ठेवता येतो. तर मील प्लॅनिंग म्हणजे काय असतं, त्याच्याने काय होतं? एक तर वेळ वाचतो, पैसा देखील वाचतो, स्ट्रेस कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ना ते आपण घरी तयार केलेलं असतं त्याच्यामुळे ते हेल्दी पण असतं. मील प्लॅनिंग करताना ना कळत नकळत आपण घरगुती जेवण जेवतो ज्याच्याने बाहेरचं जे जंक फूड्स असतं ना ते फार कमी प्रमाणात खाल्लं जातं आणि ते आपल्या आरोग्यासाठी हेल्दी पण असतं. तर नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आता उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली आहे तर काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते ज्या आपण घरात बनवून ठेवू शकतो आणि ज्याची शेल्फ लाईफ पण तुम्ही म्हणाल तर चांगली असते, म्हणजे आरामात 2 महिन्यासाठी तुम्ही हे ठेवू शकता. तर आज ना मी इथे करणार आहे बघा हे चण्यांचे लाडू. आणि हे चणे जर आपण विकत घ्यायला गेलो तर आपण शक्यतो असे चणे घेत नाही. आणि चणे आणि गूळ हे नेहमी खावं, हे दोन्ही आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आपल्या बायकांनी तर चणे आणि गूळ हे एका विशिष्ट एजमध्ये आल्यानंतर ना रोज आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रेफर्ड करावं असं मला वाटतं. तर मी सगळे चणे सोलून घेतले. त्याच्यानंतर हा जो चित्रेचा आमरस होता ना तो मी म्हटलं आज सचिन बऱ्याच दिवसानंतर येणार आहे घरी, तर म्हटलं त्याच्यासाठी आमरस वगैरे काहीतरी करावा. तर हा मी पॅकेट ओपन करून बघितलं, म्हटलं हे कसं आहे आणि हे टेस्ट करून बघू म्हटलं पहिलं. तर हे टेस्ट मी करून बघायचं म्हणून थोडंसं चाखून बघितलं, पण हे ना खूप जास्तीचं गोड होतं, म्हणजे जसं फ्रुटीची टेस्ट लागते ना मला तसं लागत होतं. मग मी म्हटलं जेवढं आहे तेवढं याच्यामध्ये एम्प्टी करते आणि आज ब्लेंडर वापरते कारण मला ना अजून मिक्सर पण लावायचं, त्याच्यासाठी ब्लेंडर वापर केला. थोडंसं दूध टाकलं आणि याच्यामध्ये वेलची वगैरे मी काही ॲड करणार नाही आहे. आणि अशा पद्धतीने हा झटपट असा छोटासा काय बोलतात आमरस याला नाही म्हणू शकत, थोडंसं मिल्कशेकसारखं हे मी केलेलं आहे. पण हे थोडंसं थंड थंड असेल तर खायला चांगलं लागेल. आणि आता याच्यातलं ना साखरेचं प्रमाण पण बऱ्यापैकी थोडंसं कमी झालं असेल कारण ते माझ्या मते प्रिझर्वेटिव्हमुळे खूप जास्त गोड लागत होतं. तर हे आता मी असंच फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे बघा. आणि ना आता संडे म्हटलं की आपल्या बऱ्याचशा जणांकडे डोसा इडलीचं हे सगळं केलंच जातं. तर आज मी ते डोसा बनवण्यासाठी 1 पेला तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 पेला ना मिक्स डाळ घेतलेली आहे. तर कधी कधी अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता. 1 पेला तांदूळ असेल तर 1 पेला तुम्ही नाचणी घ्या, 1 पेला ज्वारी घ्या किंवा 1 पेला बाजरी घ्या. तुम्ही असे वेगवेगळ्या कडधान्य तुम्ही किंवा जे तुम्हाला कडधान्य वगैरे पण वापरायचं असेल ते पण तुम्ही यूज करू शकता. इथे 1 पेला उडदाची डाळ घेतली आहे कारण हे 2 पेले झाले म्हणून 1 पेला उडदाची डाळ घेतलेली आहे. थोडेसे मेथी दाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे धणे घेतलेले आहेत. तर हे सध्या ना मी आता असंच ठेवणार आहे. मी हे सगळं रात्री भिजत घालणार आहे, आत्ता काही भिजत घालणार नाही आहे. कारण हे थोडंसं प्रिपरेशन आपण करून ठेवलं तर आठवड्यामधला आपला थोडाफार वेळ वाचतो, खूप जास्त असं नाही पण थोडाफार वेळ वाचतो. तर आज आपण ना अशीच एक चटणी बनवणार आहोत. तर उन्हाळा म्हटलं ना की चटण्या लोणचं हे सगळं बनवायचे म्हणजे काय बोलतात ना हा सगळा दिवस चालू होतात हे सगळे. आणि सगळे कसे खाणारे पण घरी असतात आणि प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं, म्हणजे लोणचं खाण्यापेक्षा, कारण लोणच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ऑइल वगैरे असतं, त्याच्यापेक्षा तुम्ही अशा हेल्दी काही चटण्या तुमच्या आहारात जर समावेश केला तर त्या आपल्या शरीराला फायदाच देणारे असतात. तर इथे मी थोडं थोडं सगळं घेते बघा. तर दाणे घेतलेले आहेत, म्हणजे शेंगदाणे घेतलेले आहेत. ही जी डाळ असते चण्याची डाळ ती थोडीशी घेतलेली आहे. याच्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट असतं, माझ्याकडे किसलेलं खोबरं मी फार कमी वापरते, त्याच्यामुळे मग मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं. छोटी वाटी तीळ घेतलेले, सफेद तीळ, पण या जागी जर तुम्ही काळे तीळ घेतला तर टेस्ट अजून खूप छान येईल आपल्या चटणीला. तर त्याच्यानंतर आपण घेणार आहोत थोडीशी चिंच घेणार आहोत आणि त्याचबरोबर ना 2 ते 3 पाकळ्या, छोट्या असतील तर 2 ते 3 पाकळ्या घ्या लसणाच्या. आता माझ्याकडे ही लसूण खूप जास्त मोठी होती म्हणून मी 1 मोठी घेतली आहे आणि अगदी छोटीशी घेतली आहे. ही लसूण मात्र आपल्याला कापून घ्यायची कारण ही आपल्याला भाजायची पण आहे आणि कापूनच घ्या कारण अख्खी एवढी लसूण आहे ना मिक्सरला बारीक होणार पण नाही, म्हणून त्याच्यामुळे ना ही थोडीशी बारीक करून घ्या जेणेकरून ती छान व्यवस्थित भाजली पण जाईल आणि मिक्सरला व्यवस्थित बारीक पण होईल. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला अशा लक्षात ठेवाव्या लागतात. चिंच ऑप्शनल आहे पण चिंच चटण्यांमध्ये खूप जास्त चांगली लागते. जर तुम्ही अशी शेंगदाण्याची चटणी कराल, लसूण चटणी वगैरे त्याच्यात पण जर टाकली ना तर खूप छान लागते. आणि अशा पद्धतीने हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि ही आहे आपल्या कढीपत्त्याची
चटणी. ॲक्च्युली माझा कढीपत्त्याच्या चटणीचा करण्याचा विचार असा आला की आज जेव्हा मार्केटमधनं भाजी घेऊन आली ना, तर त्यांनी कढीपत्ता खूप जास्त प्रमाणात दिलेला. तर मला असा विचार झाला की आता समर्स चालू झालेत आणि प्रत्येक वेळेस काय होतं ना, समरमध्ये वेगवेगळ्या किंवा स्पायसी खाणं खूप कमी होतं. तर अशा वेळेस तोंडी लावायला लोणच्याच्या ऐवजी मी म्हटलं असं काहीतरी असेल कढीपत्त्याची चटणी किंवा वेगवेगळ्या चटण्या असतात. तर मी येणाऱ्या व्लॉगमधनं अशाच चटण्यांच्या काही रेसिपी असतील तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. सगळी भाजी घेऊन आलेली, मेन म्हणजे पुदिना पण घेऊन आलेली. मला पुदिनाची पावडर करून ठेवायची, जी आता उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी शरीराला खूप थंडावा देते. कच्ची केळी आणलेली, या कच्च्या केळ्यांचे ना मेदू वडे खूप छान होतात. किंवा याच्यामधलं ना जे आपलं बॅटर असतं ना फक्त उडदाच्या डाळीचं, त्याच्यामुळे तुम्ही मेदूवडा करण्यासाठी कच्चं केळं किसून टाका किंवा कच्च्या केळ्याचे बटाटे वडे पण खूप सुंदर होतात. तुम्ही कधी केले नसतील तर नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप अप्रतिम होतात बटाटे वडे पण. आता आपण ना याचे लाडू करून घ्यायचं. तर ना मी इथे चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि अगदी थोडासा आहे, माझ्यामध्ये जवळपास हा 50 ते 60 ग्राम गूळ असेल आणि 80 ग्राम याच्यामध्ये जवळपास हे चणे होते. आणि चिक्कीचा गूळ वापरल्याने एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की ना खूप पाक बनवायचं टेन्शन येत नाही, कारण बऱ्याच वेळा असं होतं पाक होतोय नाही होत, याच्यामध्ये बराच वेळ जातो. फक्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पॅन बघा मी आता खाली उतरून घेतलं आणि थोडंसं थंड व्हायला द्यायचं. हाताला तुम्ही थोडंसं तूप लावा किंवा तेल लावा किंवा मग थोडंसं किंचितचं अगदी पाणी लावा. जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे नसेल तर तुम्ही पाणी लावलं तरी देखील चालेल हाताला, पण जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही तूपच लावा, तो चांगला ऑप्शन आहे. आणि ना हे अगदी छोटे छोटे करून तुम्ही वळून घ्यायचे लाडूसारखे. आणि हा कसा आपल्याला बऱ्याच वेळा चणा आणि गूळ खायला कंटाळा येतो, तर हात लाडू तुम्ही एक खाल्लात तर तुम्ही लाडू पण खाल्ल्यासारखं होतं आणि जे हेल्दी बेनिफिट्स त्यातनं मिळणारे असतात ना ते पण आपल्या शरीराला मिळतात. तर 1 किंवा 2 तुम्ही सकाळी खा किंवा संध्याकाळी खा. तसे छोटे छोट्या साईजचे केले तर ते खायला पण बरे वाटतात आणि दिसायला थोडेसे अट्रॅक्टिव्ह दिसतात. लहान मुलांच्या आता वॅकेशन्स चालू आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही हा एक ऑप्शन त्यांच्या हेल्दी म्हणजे जो काही त्यांचा आहार असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही हा समाविष्ट करून घेऊ शकता. खूप छान दिसतात दिसायला, पण त्यांना पण दिसायला थोडे अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतील आणि काहीतरी वेगळं पण असेल. तर आता हेच पॅन मला वापरायचं आहे, तर त्याच्यासाठी मी काय करते ना, या पॅनमध्ये पाणी ओतून हे पॅनमध्ये हे पाणी गरम करून ठेवणार आहे. कारण जो पाक आहे ना तो पटकन निघून जातो आणि ना कसं होतं पॅन पण लवकर क्लीन होतं. नाहीतर मग ते पॅन थंड होणार, त्याच्यानंतर मग त्याचं सगळं आतमधला जो पाक असतो चिकट तो निघणार आणि मग ते घासणार, तर खूप जास्त वेळ जातो. तर त्याच्यामुळे ना असं त्याच्यामध्ये पाणी गरम करून ठेवायचं. पाणी गरम झालं ना की आपोआपच पाक सगळा निघाला जातो आणि पॅन पण आहे ना आपलं क्लीन होऊन जातं. तर आता आपण आहे ना चटणी करणार आहोत. चटणीसाठी पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे, सालासकटच घ्यायचे, सोलून घ्यायचे नाही. सालासकट थोडी टेस्ट पण खूप छान येते. आता याच्यामध्ये मी दाण्याची जी डाळ आहे ती पण भाजून घेते. अगदी खरपूस रंगावर भाजायची नाही, फक्त थोडीशी गोल्डन झाली की आपण ती काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत. तीळ थोडेसे तडतळायला लागले की आपले तीळ भाजून झाले तसं समजायचं. आणि किंवा मग एक स्मेल पण खूप छान येतो या सगळ्याचा. तर तीळ माझे भाजून झालेले आहेत. आता याच्यामध्ये मी थोडीशी लसूण आणि त्याचबरोबर आपलं जे सुकं खोबरं आहे ना ते चांगलं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं. खोबरं अगदी चांगलं ब्राऊन रंगावर भाजून घ्या, कच्चं राहिलं नाही पाहिजे, कारण आपल्याला ही चटणी आहे ती फ्रीजच्या बाहेर स्टोअर करायची आणि 2 महिने तर ही आरामात राहते, 2 महिन्यापेक्षा पण जास्त राहते. आणि कढीपत्ता आपण धुवून सुकवून मग तो ड्राय रोस्ट करून घ्यायचा. ड्राय रोस्ट करून घेताना ना तो छान असा ना क्रिस्पी झाला पाहिजे, म्हणजे असा प्रेस केला की ना त्याची पावडर झाली पाहिजे, इतपत तो असा क्रिस्पी झाला पाहिजे. पण क्रिस्पी करताना तो अगदी जाळायचा देखील नाही आहे, कारण जाळला तर त्याचं काही राहणार नाही. त्याच्यामुळे अगदी फक्त हलक्या ह्याच्यावर, म्हणजे तो तुमचा व्यवस्थित ड्राय झाला असेल ना तर तो पटकन रोस्ट होईल आणि छान क्रिस्पी पण होईल. जे आपण परतवून घेतलेलं चटणीचं मिश्रण आहे ते सगळं थंड करून घ्यायचं. थंडगार झाल्याशिवाय ते मिक्सरला लावायचं नाही. मिक्सरला सगळं आपण एकत्रच लावणार आहोत. आता हे जेव्हा ओतणार त्याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. तर बेसिक मसाले टाकायला विसरू नका, त्याने चटणीला खूप जास्त अशी टेस्ट येते. आता आपण याच्यामध्ये चिंच ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. त्याचबरोबर थोडीशी हळद, त्याचबरोबर थोडंसं अख्खं जिरं, तुमच्याकडे जिरं पूड असेल तरी पण तुम्ही अख्खं जिरं याच्यामध्ये वापरा.
त्याच्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर किंवा मग तुम्ही सुकी लाल मिरची असते ना ती पण वापरू शकता. सुकी लाल मिरची घेतला तर जी काश्मीरी लाल मिरची किंवा थोडीशी बेडकी असेल ना त्याने थोडासा तिखटपणा पण येतो आणि छान असा कलर पण येतो, ती वापरा तुम्ही. तर इथे छान आपली कढीपत्त्याची चटणी तयार झाली आणि तुम्ही बघू शकता कितीतरी क्वांटिटीमध्येही झाली, म्हणजे अगदी थोडं थोडं प्रमाण घेतलेलं पण भरपूर अशी झालेली. ही आरामात 1 ते 1.5-2 महिना आरामात चालेल, कारण चटणी पण आपण काही खूप जास्त असं खात नाही, अगदी मोजक्याच प्रमाणात खातो. आता मला आहे ना जेवणाची तयारी करायची, तर जेवणासाठी आज घेवड्याची भाजी करायची. ते घेवडा मी हा कापून ठेवलेला होता, त्याच्यामुळे बघा आता काम किती इझी झालेलं आहे. आणि चॉपिंग कटिंग हे आपल्या गोष्टी कमी करण्यासाठी, आपला त्रास थोडासा वाचावा यासाठी करायचा असतो. आणि याचं हेल्थ बेनिफिट मेंटेन करण्यासाठी ना तुम्ही ते 1 दिवस आधी वगैरे कापून ठेवा, किंवा आज जर तुम्ही रात्री कापलं असेल तर उद्या सकाळी किंवा उद्या रात्रीपर्यंत तुम्ही ते खा, जर तुम्हाला असं वाटत असेल तर. पण असं करून ठेवलात तर आपला किचनमधला ना बराचसा वेळ वाचत असतो. माझं काम थोडंफार आवरलंय, थोडंसं व्हिडिओचं एडिटिंगचं वगैरे काम आहे, पण मी म्हटलं त्याच्या आधी तुमच्याबरोबर माझे स्किन केअरचे प्रोडक्ट शेअर करते. स्किन केअर मी कशा पद्धतीने करते ते तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक डिटेल ब्लॉग बनवेन, किंवा एक अर्धा ब्लॉग असेल की ज्याच्यामध्ये प्रॉपर स्किन केअर सांगेन. तर टोनरमध्ये मी हे TNWचं रोज वॉटर वापरते ॲज अ टोनर. खूप छान आहे TNWचं रोज वॉटर. मी प्रॉडक्टवरती सगळे टॅग करेन. तर पहिलं मी टोनर अप्लाय करते. त्याच्यानंतर मी संध्याकाळी नाईटला असं काही सिरम वगैरे वापरत नाही, पण सकाळचं हे प्लमचं जे सिरम आहे ना ते यूज करते. आणि तुम्ही त्याच्यानंतर सध्या मी प्लमचंच मॉइश्चरायझर यूज करते आणि एक लॅक्मेचं पीच मिल्कचं मॉइश्चरायझर वापरते, पण ते आता सध्या संपलं आहे, त्याच्यामुळे मी प्लमचंच ऑर्डर केलं. आणि प्लमचं मी ना मागेच 2 बॉटल ऑर्डर केलेल्या, की जेव्हा सेल होता, पिंक फ्रायडे सेल होता नायकाचा, तर त्याच्यामुळे मग हेच आहे, म्हणून मग मी लॅक्मेचं जे संपलं त्याच्यानंतर मग ऑर्डर नाही केलं. आता हे संपायला येईल तर ते आणि ते ऑर्डर करेन. त्याच्यानंतर सनस्क्रीनमध्ये मी प्लमचीच यूज करते. याने ना मी जेव्हा लावते ना तसं व्हाईटिश असं काही चेहरा दिसत नाही, अगदी छान ग्लो येतो. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमधनं वगैरे. तर हे खूप छान आहे, रिझनेबल पण आहे. विश केअरचं पण एक खूप छान आहे, त्याची एक छोटं सॅम्पल माझ्याकडे आलेलं, ते मी यूज केलं. आता हे जेव्हा संपेल तेव्हा मी विश केअरचं ऑर्डर करणार आहे, नक्की त्याचा रिव्ह्यू पण देईल तुम्हाला. आणि फेस वॉशमध्ये म्हणाल तर हा प्लमचा आहे. तर हा प्लमचा सचिन यूज करतो, म्हणजे माझा ढापून त्याने यूज केला आणि आता त्यालाच हा प्लमचा म्हणजे फेस वॉश पाहिजे झालाय, तर हा त्याचा असतो. मी सिम्पलचा वापरते, मी हा फार कमी वापरते, कधीतरीच वापरते. हा मी पहिला माझ्यासाठी ऑर्डर केलेला, पण मग तो त्याला आवडायला लागला, मग तोच यूज करतो. आणि माझा सिम्पलचा आहे, तो सिम्पलचा त्याने आता कॅरी केला आहे त्याच्याबरोबर, त्याच्यामुळे तो आता इथे माझ्याकडे नाही आहे. आणि तो बऱ्यापैकी मोठा होता, आय थिंक 480 ml किंवा 450 mlचा जो पूर्ण पाऊच येतो ना तो मी ऑर्डर केलेला, त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी मोठा होता आणि तो घेऊन गेला आहे, त्याच्यामुळे मी काही त्याचे 2 सेट माझ्याकडे ठेवलेले नाही आहेत. एक सिरम मला संध्याकाळी म्हणजे नाईटसाठी चालू करायचं, मी ऑलरेडी मागवलं आहे. मी पहिलं ते ट्राय करते आणि नंतर तुम्हाला सांगते, कारण कसं होतं ना दिवसेंदिवस एडिटिंगचं काम पण खूप जास्त होतं, माझा स्क्रीन टाईम पण तेवढा वाढतोय आणि काम वगैरे पण असतं. तर मला ना थोडंसं असं इथे पफिनेस वगैरे थोडंफार असं वाटतं, किंवा डोळ्यांना थोडासा अजून त्रास वगैरे जास्त होतो, म्हणजे कधी कधी असं मला जाणवतं. तर त्याच्यासाठी मी घरगुती काही करत असते. काकडीची साल वगैरे दुधात, म्हणजे काकडीची साल नाही, ज्या काकडीच्या स्लाइस असतात ना त्या दुधात भिजवून ठेवायच्या, कच्च्या दुधात, आणि त्याच्या फ्रीजमध्ये ठेवून देते मी. आणि नंतर मग रात्री झोपताना त्या थंडगार अशा ठेवते, त्या खूप छान वाटतात, मस्त झोप पण येते आणि रिलॅक्स पण वाटतं. तर ते मी एक करते. आणि आता सचिन यायला वेळ आहे ना, तर एक गोष्ट मी अजून करणार आहे माझ्यासाठी, थोडासा निवांत पण वेळ आहे मला, तर चला. आणि आता थोडासा वेळ आहे ना, तर मी म्हटलं की या अगारोच्या मसाजरने मसाज करून घेऊ, थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि पाय वगैरे पण तेवढे जास्त दुखतात. आणि थोडंसं पायाला तळव्यांना मसाज केला ना की अगदी छान मस्त झोप लागते, जे मी आता गेला आठवडाभर हे ट्राय करते आणि याचा रिझल्ट पण खूप छान आहे. हे आहे अगारोचं ॲटम प्लस हँड हेल्डेड बॉडी मसाजर. याची पॉवर कॅपॅसिटी 28 वोल्टची आहे आणि हे ऑपरेट करायला अगदी इझी आहे. याच्याबरोबर एक मेश कॅप आणि 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्स देखील दिलेल्या जातात, ज्याने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बॉडीला, आपल्या पूर्ण बॉडीला मसाज करू शकता. तर आपण सर्वात आधी याच्यामध्ये ना बॉल मसाजर लावणार आहोत आणि त्याच्यावरती दिलेली ही मेश देखील लावायला विसरणार नाही आहोत. ही मेश अशासाठी लावायची आहे ना की ही मेश आपण जेव्हा जेव्हा लावतो ना तेव्हा आपल्या शरीरावर असलेल्या केसांमुळे आपल्या शरीराला दुखापत होऊ नये म्हणून ती
ही मेश दिलेली असते आणि ती प्रत्येक वेळेस तुम्हाला लावायची आहे. आता मी इथे फ्लॅट बॉडी मसाजरची जी कॅप आहे ती लावणार आहे आणि त्याच्यावरती परत मी मेश लावणार आहे. आणि याच मसाज हेडचा वापर करून ना मी आता माझ्या पायाच्या तळव्यांना मसाज करून घेते. तुम्हाला जास्त बेटर इफेक्ट हवा असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल पायाला वगैरे लावून तुम्ही छान असा व्यवस्थित मसाज करू शकता. त्याचबरोबर याच्या ज्या अदर कॅप्स आहेत त्याचा पण वापर करून आपण स्वतःच्याच हाताने स्वतः आपल्या पूर्ण बॉडीवरती कुठेही मसाज करू शकतो. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. 11:30 वाजलेत आणि अजून सचिन आलेला नाहीये. मी कुकर वगैरे सगळं लावलेला, तो आता थंड झालाय. मी त्याला बोललेली की तू जवळ आलास की मला फोन कर, मग मी राईस वगैरे लावेन, म्हणजे नाहीतर मग थंड होईल. पण तो म्हणाला की मला उशीर होईल तर तू लावून घे. आता 11:30 वाजलेत, आता अजून किती वेळ वाट बघू. मला पण खूप जास्त भूक लागली आहे, पण अजून मी थोडा वेळ वाट बघणार आहे कारण मला एकटीला जेवायला नाही जमत. ऑलरेडी हे 5-6 दिवस झालेत, म्हणजे गेलेत कसे कसे. आणि सचिनने खूप सारा खाऊ पण आणलेला आहे. तो खाऊ काय काय आणलाय तो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. उद्या किंवा परवाच्या व्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन. आता तर आणलेला कपडे आणि याचा सगळा एवढा पसारा असणार आहे आणि मला अजून थोडंसं काम आता करायचं. एक व्लॉग पण मला शूट करायचा शॉर्ट व्हिडिओचा, तर तो पण मी आता शूट करून घेईन. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.